या वर्षीच्या अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी मी उभा आहे। एकदम अतिशय उत्तम दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार असलेल्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी अर्थसंकल्प मांडला। पण अध्यक्ष महोदय, संपूर्ण भाषणामध्ये त्यांच्या तिथीनुसार महाराजांची जयंती आहे असा एकही शब्द त्यांच्या भाषणात आम्ही कुठे ऐकला नाही। अध्यक्ष महोदय, असं गृहीत धरा की जयंतीचा विसर छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांना पडला। अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केली की हा अर्थसंकल्प हा केवळ जमा खर्च नसून तो विकसित महाराष्ट्राकडे जाणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे। अध्यक्ष महोदय, पण वर्तमान परिस्थिती काय आहे महाराष्ट्रातली, वास्तव काय आहे हे देखील समजून घेतलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, दुष्यंत कुमार एक हिंदीतले फार सुप्रसिद्ध कवी आहेत। त्यांच्या कवितेच्या ओळी आहेत, पीर परबरसी बही हो है अब पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश ये है कि सूरत बदलनी चाहिए। राज्यमंत्री अध्यक्ष महोदय नाहीत, अर्थमंत्री बसलेले निघून गेले आणि वरचा सभागृह सुरू झालाय ना? नाही, असं नसतं। बजेटच्या भाषणाला शेलार साहेब आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, मामा आहेत। हे फार हुशार मंत्री आहेत, पण अर्थसंकल्पाचा विषय राज्यमंत्री